कदाचित त्यांना देखील पॅनलाइज केलं जाईल. तर नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया. जिथे आपण पाहतोय आघाडीचा फलंदाज मैदानावरती स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय रोहित चौगुले. किसन शिंदे नॉन स्ट्राईकला. रोहित चौगुलेचा पहिला फटका जिथे अगदी मैदानाची पाहणी केली आणि चेंडू पाहणा बघता बघता गेलाय सीमारेषेबाहेर. 4 धावन करता. माऊली संघ आपण पाहतोय. प्रत्येक संघाला इथे जिंकायचं आहे आणि जिंकत असताना जर तुम्ही आघाड्याची स्पर्धा खेळताय ना तर तुम्हाला पूर्ण तयारीनेच या ठिकाणी मैदानामध्ये उतरावं लागेल. जर का तुमची स्पर्धा जर पहिली चांगली जर गेली ना तर येणाऱ्या स्पर्धा देखील आणखीन तेवढीच खेळण्यामध्ये मजा येते. बॅक टू बॅक आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. बघा बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी खेचलेत. रोहित चौगुले काय फलंदाजी करत आहेत. अगदी आल्याबरोबर या ठिकाणी संघाची सुरुवात तर चांगल्या पद्धतीने केली आहे. आता मात्र तिसरा अगदी सिलिपॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू देखील सर 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 जमिनीला घासत पुसत गेलाय सीमेरेषेबाहेर. 4 धावन करता. धन्यवाद जे आपलं देखील लक्ष समोर असणं गरजेचं आहे. रोहित चौगुले आता मात्र रुद्रधूप धारण करतायत. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हो प्रयत्न तर चांगले होते. अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर केली होती परंतु प्रयत्न मात्र थोडेसे चुकले. आणि प्रयत्न करण्यात चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं कदापि सोडायचं नाहीये. जिथे फक्त एक धाव पाहायला मिळाली आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय. अगदी पहिले षटक चालू असताना 13 धावा. हरी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना अगदी पॉवर प्लेचं षटक टाकतोय. ओहो सन्मान दिलाय. याचं नाव तर क्रिकेट आहे ना. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या हो आणि अतिरिक्त अगदी वाईट चेंडूवरती प्रहार करा. अगदी तशा प्रकारचं स्टोरी बुक क्रिकेट देखील पाहायला मिळालं. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 13. किसन शिंदे यांना आपण पाहतोय. ओहो किसननं हात खुले केलेत आणि सांगतायत होय छत्रपतींचा छावा. या मिळाल्या तब्बल 6 धावा. तब्बल 19 धावा काढण्यामध्ये यश प्राप्त झालाय. आता मात्र माऊली संघाचा आपण पाहतोय गोलंदाज नाना जगदाळे
बघा नाना जगदाळेला आपण पाहतोय, नाना जगदाळेवरती देखील आक्रमण केलंय, जिथे नानानं चांगला चेंडू फेकलाय. होत आहे काय फुटबॉल, चेंडू गेलाय सीमे रेषे बाहेर. 4 धावन करता. गोलंदाज तरी करेल काय जर का अशा पद्धतीनं जर क्षेत्ररक्षण होत असेल ना, तर जिथे गोलंदाजाची अजिबात चूक नाहीये. ज्या संघामध्ये क्षेत्ररक्षण क्वालिटीच असतं ना, त्या संघाचा खेळ देखील तेवढा दर्जेदार असतो. पण जिथे जर पाहिलं माऊली संघ क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जर पाहिलं, अगदी बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. या अगोदरच्या देखील षटकामध्ये पाहिलं, परंतु नानावरती देखील केलं आक्रमण. याच्यावरती देखील बॅक टू बॅक दुसरा मोठा चौकार. चौगुले पहा 5 चेंडू फेस केलेत, 6 चौकार खेचलेत. 21 या धावसंख्येवरती 350च्या स्ट्राईक रेटनं दावा या ठिकाणी जमवतोय स्वतःच्या संघासाठी. काय फलंदाजी करतोय, अगदी आघाड्याची स्पर्धा खेळण्यासाठी मैदानामध्ये आलेत. आणि काय या ठिकाणी नेत्रदीप, अगदी फटक्यांमध्ये देखील तेवढं सौंदर्य देखील पाहायला मिळत आहे. आणखीन एकदा पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार. धन्यवाद डीजे. रेश 11 संघाचा विचार केला ना, जिथे तुम्ही पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती चौकार आले होते, दुसऱ्या षटकामध्ये देखील पहा रोहित आहेत आणि पहिल्या 3 चेंडूवरती बॅक टू बॅक 3 चौकार या ठिकाणी खेचतायत. परंतु आता मात्र स्वतःला सावरलंय. हे तर तुम्हाला क्रिकेटमध्ये करता येणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेट नाही आहे. जिथे तुम्हाला चांगले चेंडू मिळत आहेत त्याच्यावरती प्रहार करणं देखील गरजेचं आहे. आणि वाईट चेंडू येतात ना, तिथे तुम्हाला प्रहार देखील करावे लागतात. अगदी समीकरण पहा, अगदी पहिल्या षटकामध्ये जसं चाललं होतं ना, अगदी तशा पद्धतीनं चाललंय. पहिल्या 3 चेंडूवरती चौकार, नंतर 1, दुसऱ्या षटकामध्ये देखील तशीच परिस्थिती. परंतु पहा दुसऱ्या षटकामध्ये देखील तशीच परिस्थिती. पहिल्या षटकावरील 5व्या चेंडूवरती 0 धावा होत्या, या षटकामध्ये देखील 5व्या चेंडूवरती 0 धावा आहे. कदाचित या चेंडूवरती षटकार येईल का, कारण पहिल्या षटकामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवरती षटकार लगवला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार येईल का बघायचंय. किसन आहेत, पाठीमागच्या षटकामध्ये देखील किसनच होते, परंतु फंच केलाय. काय या ठिकाणी फटका सजवलाय, अगदी मनगाटाच्या साह्यानं चेंडूला बळवलाय. चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर. पुन्हा एकदा 4 धावन करता. कौतुक करावं लागेल, कारण शनिवारचा दिवस आहे, त्यांना देखील माहिती आहे आज हनुमंतराया बजरंग बली. आज आपण जर पाहिलं, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कलिसती हो लोक उच्चागार, राम वजत होतलत बलधामा, अंजिल पुत्र पवन सूतनामा. खरं डीजेचं देखील कौतुक करावं लागेल. हेच डेफिनेटली पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जातोय, जिथे आपण पाहिलं षटकातील या उत्तरामधलं या ठिकाणी तिसरं षटक घेऊन येतात नवीन गोलंदाज आहेत. चला आवाज आमच्यापर्यंत सांगायचा आहे. गोलंदाजाचं नाव प्रथमेश. बघा प्रथमेश आलेत. बघा कदाचित हे देखील नवीन आहेत, नौके आहेत. तिसरं गोलंदाज हा देखील नौका आहे. आणि बघायचं आहे
परंतु चेंडू तर चांगला फेकलाय, परंतु पंच या चेंडूची पाहणी करतात आणि दर्शवतात येस हा चेंडू चांगला आहे. जिथे अशा चेंडूची तुम्हाला सांगता देखील निर्माण करावी लागेल. जर का कमबॅक करावं लागेल तर रोहित चौगुलेला घरचा रस्ता दाखवावा लागेल, किसनला या ठिकाणी शांत ठेवावं लागेल आणि या सामन्यातील पहिला चेंडू हा डॉट पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर तब्बल आपण पाहतो 36 ही धावसंख्या आणि 36 या आकड्याचं समीकरण मला वाटतंय कोणाला सांगायची गरज नाहीये. वा 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 पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकलाय, जिथे आता मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अशा प्रकारची टिचून गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. उशीर झालाय मला वाटतं या गोलंदाजाला येण्यासाठी, पण तो उशिरा का होईना या ठिकाणी हा गोलंदाज या सामन्यामध्ये आता मात्र शिरकाव करू लागलाय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शॉट ऑफ पूल, परंतु पहा जिथे रोहित चौगुले सांगतायत घुटना टेक और भाई तमाशा देख. आणखीन एक चौकार. रोहित चौगुलेला तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. अगदी तुम्ही 2 चेंडू तो शांत पाहायला मिळाला, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती रोहित सांगतोय पुण्याचा बाप्पा दगडू शेठ चेंडू घेतोय बाउंड्रीची भेट. डीचे काय फलंदाजी करतायत. आता मात्र जिथे या 2 सामन्यामध्ये प्रश्न विचारला जात होता धावा का जमत नाहीयेत, परंतु रोहित चौगुलेने सांगितले होय या मैदानावरती धावांचा पाऊस पडू शकतो. जर का तुमच्याकडे हिंमत असेल, जर का तुमच्याकडे स्वतःचा आत्मविश्वास असेल तर येस डेफिनेटली तुम्ही या मैदानावरती होत्याचं नव्हतं करू शकता. आणि तो रोहित चौगुले या मैदानावरती षटकारांची आतिषबाजी करताना चौकारांची टोलेबाजी करताना पाहायला मिळतोय. संघाला घेऊन जातात रोहित नाबाद 46 काय यापैकी 36 रोहित यादव. आणखीन एक बघायचं रॅपिड चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर. आणखीन एक दे दनादन चौकार. या 4 धावेनं संघाचं अर्धशतक 50 धावा पूर्ण होत आहेत. रोहित चौगुले खेळतात व्यक्तिगत 40. या स्पर्धेतील पहिले खेळाडू ठरतील का, या हंगामातील पहिले खेळाडू ठरतील का ज्यांच्या नावावरती अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि ज्यावेळी तुम्ही एवढा मोठा कारनामा करताना त्यावेळी तुमची दिवसांदिवस या ठिकाणी चर्चा या ठिकाणी होत असते. त्या चर्चेचा जर विषय बनायचा असेल तर रोहित चौगुलेला या मैदानावरती एक अनोखा विक्रम रचावा लागेल. आणि तो विक्रम रचला गेला जाईल का, किसन मैदानावरती शांत राहतील की स्ट्राइक रोटेट करतील असा देखील प्रश्न निर्माण झालाय. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क वरती हरीला या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या 50. रोहित चौगुले खेळतात व्यक्तिगत 40. किसन खेळतायत 10. काय जबरदस्त या ठिकाणी आपण खेळ पाहतोय. परंतु किसन हे देखील वादळ थांबण्यास नाव घेत नाहीये. किसनला देखील लगवलाय. आणखीन एक ते दनादन चौकार लगवलाय. संघाला घेऊन गेले 54 या धावसंख्येवरती. मैदानावरती होतय काय, प्रत्येक चेंडू मागे चौकार, प्रत्येक चेंडू मागे षटकार.
काय फलंदाजी पाहायला मिळते आहे. जी विकेट ज्यांनी बनवली ना त्याच्याशी देखील आम्ही चर्चा केली होती. ही विकेट कशासाठी लाभदायक आहे त्यांना निश्चितपणे सांगितलं होतं. जसा जसा उन्हाचा तडाखा या विकेटला लागेल ना तशी तशी ही विकेट देखील तेवढीच गरम होणार आहे. तेवढेच फलंदाज या ठिकाणी आक्रमक होणार आहेत. आणि या मैदानावरती पाहतो काय आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते आहे. किसन आउट होत आहेत. पहिला झटका बसतोय टीम परेश इलेव्हन या संघाला. मात्र किसन आउट झाले. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेत आहेत. आपण पाहतोय फलंदाज गोविंदा गोरे. बघा हे देखील नाव या ठिकाणी चर्चेचा विषय राहिला आहे. या देखील नावाची चर्चा भरपूर अनेक वेळा झाली आहे. परंतु गोविंदानं ओळखलंय जिथे फक्त स्ट्राईक रोटेट करायचा आहे. कारण सलामीचा आघाडीचा फलंदाज जो रोहित चौगुले आहे ना तो भन्नाट फॉर्म मध्ये आहे. त्याला स्ट्राईक रोटेट करून द्यायचा आहे. आणि तशा पद्धतीने क्रिकेट देखील पाहायला मिळालं. संघाची एकूण रणसंख्या पाहिली ना तर 55 धावा तापलकावरती. 10 धावा व्यक्तिगत अर्धशतकापासून दूर आहे. रोहित चौगुले कारनामा करेल का. कुठला तर टेकवलाय. एक धाव तर अलॉंग द कार्पिचच्या साह्याने मिळवली आहे. दुसरी धाव होईल का. वा काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आहे. सुंदर रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती. तुम्हाला प्रत्येक धावेसाठी लढावं लागेल झिजावं लागेल. प्रत्येक धाव ही चोरावी लागेल. तर असं म्हटलं जातं चोरी करणं हा गुन्हा आहे. परंतु कधी कधी तुम्हाला चोरी चांगल्या कामासाठी करावी लागते आणि चोरी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रोहित परंतु रोहितचा फटका कदाचित फसलाय. अवनचा इशारा करतायत. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 58च्या घरामध्ये. अगदी एक गडीबाद 58 धावा माऊली संघ आपण पाहतोय. जरूर बॅकफुटवरती पाहायला मिळाला पहिल्या 3 षटकांमध्ये. परंतु स्वतःच्या अगदी थॉलोपरमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता. जिथे रोहित चौगुले काय फलंदाजी करताय. खरं तर अर्थानं सांगायचं की तर रोहितनं सर्वांची मनं जिंकली आहेत. आणि रोहित नाबाद आपण पाहतोय. या षटकातील चेंडू झालेत योगेश. अजून देखील कदाचित अंतिम चेंडू बाकी असेल. बघा 5 चेंडू झालेत. ओव्हर का ठीक आहे ओके. 58 धावा झाल्यात. 59 धावांचं एक आव्हानात्मक आव्हानात्मक याच्यासाठी म्हणतोय कारण भलं मोठं आव्हान या ठिकाणी उभारले. 4 षटकांचा फक्त खेळ आहे. तत्पूर्वी मी विनंती करेल यानंतरचे जो सामना आहे अर्थात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना त्या सामन्यातील दोन्ही संघनायकाला विनंती करतो की आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि दुसरा संघ असेल शिवस्वराज्य संघाचे संघनायक. चला आम्ही दोन्ही संघाचं लक्ष वेधतोय. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत असेल तर या इमिजिएटली आपण आमच्या मायक्रोफोनशी संपर्क साधा. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि शिवस्वराज्य संघाचे संघनायक. चला या.
संघनायक आणि शिवस्वराज्य संघाचे संघनायक. चला आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी विलंब न लावता या ठिकाणी आपण मैदान या ठिकाणी आपण आमच्या मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. 59 धावा झाल्या. 60 धावांचं या ठिकाणी आव्हान या ठिकाणी आपण पाहतोय. कारण खूप सुंदर असं आयोजन आपण या अगोदर देखील पाहायला. अगदीच रात्रीच आम्ही संतोष बद्दे यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला. तिथे त्यांनी देखील सांगितलं की पूर्ण रायगडामध्ये ज्या वेळीस विजय शेठ खानावकर साहेब क्रिकेटच्या स्पर्धा डीजे तर आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ किशोर शेठ खानावकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर आज पाहिलं तर खानावकर पूर्ण फॅमिली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2025-26 ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. खरंच खूप चांगलं या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण विजय शेठ खानावकर साहेबांचा जर विचार केला तर आज आपण पाहिलं तर एकच ध्यास आणि कणबोलीचा विकास हा मणिध्यास घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा राजा माणूस आहे. खरं तर पैसा धनसंपत्ती तुम्ही किती कमवली याच्यापेक्षा तुम्ही आपल्या आयुष्यात किती माणसं जोडली, आपल्या आयुष्यात आपण किती माणसं मोठी केली याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे विजय शेठ खानावकर, ज्यांचं नावच विजय आहे. ते विजय शेठ खानावकर आपण पाहतोय. कारण चर्चा आपण आता मात्र त्यांच्याच यशोगाथेची करूया. कारण आज जर पाहायला कळंबोलीमध्ये अगदी दिव्या पथकाचं काम असेल, रस्त्यांचं दुरुस्तीकरण असेल, ज्या वेळीस गरज लागते ना त्या प्रशासनाच्या विरोधात जाऊन देखील आवाज उठवणारे हे व्यक्तिमत्व आहे. खरं तर प्रत्येकाला माहितीच हे मैदान मिळवण्यासाठी देखील ज्यांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा मोलाचा वाटा आहे ते विजय शेठ खानावकर साहेब आज आपण पाहतोय. त्यांच्या अकल्प संकल्पनेतून या ठिकाणी विविध प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. तर येस डेफिनेटली या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि शिवस्वराज्य संघाचे संघनायक. चला आपला दोघांना विनंती आपण या समोर किशोर शेठ खानावकर साहेब यांना विनंती. तर येस बालाबाई यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करून घ्यायची आहे. चला या जा आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि शिवस्वराज्य ओंकार बोराटे या. ओंकार बोराटे आय विल रिक्वेस्ट. चला ओंकार बोराटे या. ओंकार टॉस करून घ्या, मान्यवर आहे तिथे. तर येस नाणेफेकी तर केली जाईलच, परंतु आपण चर्चा करत होतो विजय शेठ खानावकर यांची. राजकीय क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कारण जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या हितासाठी लक्षवेधी, कार्यकुशल, सत्यवेचिनी, संयमी, तडफदार, स्वाभिमान नेतृत्व म्हणजे विजय शेठ खानावकर. आज जर पाहिलं रिक्षा चालक मालक संघटना असतील, जे अनेक बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचं काम देखील विजयदादांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाहत आलोय. अगदी प्रत्येकाशी मन मोकळेपणानं समोरचा माणूस किती मोठा आहे किती गरीब याला महत्त्व देत नाही आहेत. तो आपला आहे आणि त्याच्यासाठी आपण काम करायचं आहे. आणि असं हे व्यक्तिमत्व विजयदादा आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर त्यांना देखील आपण सलाम देऊया, त्यांच्या कार्याला सलाम देऊया आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे, जिथे 60 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलत असताना नितीन इंगवले आपण पाहतोय ऑल ऑन द कार्पेट. अखेर चौकार मिळवलाय. नितीन इंगवलेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. बघा बडे मिया आणि छोटे मिया आज आपण पाहिलं एका मंचावरती
आज कानावकर कुटुंबीय आपल्याला पाहायला मिळालं. दिलीप शेठ कानावकर यांना पाहिलं, किशोर शेठ कानावकर यांना पाहतोय आणि मैदानामध्ये देखील आपण गणेश कानावकर यांना देखील पाहतोय. येस डेफिनेटली षटकांचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहे त्या मात्र फक्त योगेश 11 धावा. 11 धावा धावफलकावरती पाहतोय. चला या ठिकाणी आपण पाहतोय षटकांचा खेळ संपला. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा नितीन आणि पप्पू ही जोडी मैदानामध्ये जरूर पाहायला मिळते आहे. स्पर्धा खूप चांगली आहे आणि जर पाहिलं तर अजून आपण तर मैदानाकडे नजर टाकली तर विजय शेठ खानावकर यांचे सुपुत्र या ठिकाणी आपल्याला विराट हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 धावा झाल्यात. तब्बल 60 धावांचं आव्हान पेलत असताना कुठेतरी जी सुरुवात होणं गरजेचं होतं ती सुरुवात अद्याप देखील पाहायला मिळत नाही आहे. खरं तर आज आपण पाहिलं ती स्पर्धा खूप मानाची. खानावकर कुटुंबीय पूर्ण आज जर पाहिलं तर काळभैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण जर पाहिलं स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर साहेब आप्पा खरं तर हा हसरा निखरता चेहरा आज जर पाहायला तर जे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि सांगायला खरं तर दुःख देखील वाटतंय. कारण काही दिवसापूर्वीच विजयदादा यांच्या मातोश्री अर्थातच आई या देखील जर पाहिलं तर देवाघरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरं जर असं पाहिलं असं म्हटलं जातं ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. कारण आज जर म्हटलं आईनं बनवलं आणि बाबानं घडवलं, आईनं बनवलं आणि बाबांनी घडवलं, आईनं शब्दांची ओळख करून दिली, बाबांनी शब्दांचा अर्थ समजावला, आईने विचार दिले, बाबांनी स्वतंत्र दिलं, आईनं भक्ती शिकवली, बाबांनी वृत्ती शिकवली, आईनं लढण्यासाठी शक्ती दिली, बाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली आणि त्यांच्याच परिश्रमामुळे जे काय आहे ना मी आई हे तुझ्यामुळंच आहे. आज खरं तर पाहिलं तर आयुष्याच्या वाटेत तूच साथ मला दिली आई, संकटी समयी माझ्या संग तूच असतेच गमाई, गेलीस तू कुणीकडे शोधू तुला कुठे गाई. आज खरं तर आई शब्दाचा अर्थ, कारण ज्यावेळी बाळ जन्माला येतं ना त्यावेळेस मुळाक्षराचा त्याची सुरुवातच आईपासून होते. ज्यावेळेस आपणास काटा मिळतो या ठिकाणी टोचतो ना त्यावेळेस देखील आपल्याला आई हा शब्द या ठिकाणी वाढतो. खरं तर आज मातोश्री आणि मित्र म्हणजे पूर्ण कळंबोलीच्या वतीनं कारण आईंना देखील आम्ही तरी असं तेच बघा या ठिकाणी आपण पाहतोय अजून देखील क्रीडा खेळाडूंचं आणि मॅच आणि प्रेक्षकांचं देखील आम्ही आणखीन एका गोष्टीचं या ठिकाणी लक्ष वेधतोय. कारण मैदानामध्ये या ठिकाणी आज एक खेळाडू आपण पाहतोय फॉरेस्ट 11 संघातून. कारण त्यांचा जर विचार केला तर विराट खानावकर यांना आपण पाहतोय. ते कदाचित आपणास पाहायला मिळतात इन ॲक्शन, परंतु सबस्टिट्यूट खेळाडू आहेत. कारण फॉरेस्ट 11 संघाचे खेळाडू हे उपलब्ध नसल्या कारणास्तव विराट इन ॲक्शन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ सपोर्टिव्ह या ठिकाणी खेळाडू म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु बावली संघ राधे आलेत, राधे 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 करतायत काय, मोठी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. परंतु कुठेतरी आपण पाहतोय नितीन इंगवले बघायचंय
या खेळाडूला क्रिकेटचं खूप वेड आहे. हा खेळाडू आम्ही सातत्यानं पाहत आलो. अगदी कुठेही कोणतीही मॅच असो, कळंबोलीचा खेळाडू कोणत्याही मैदानावरती खेळत असेल ना, तिथे आवर्जून या खेळाडूची उपस्थिती असते. तो नितीन इंगवले आता मात्र आउट टू डग आउट. तर येस आपण पाहतोय येणारा फलंदाज फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय. इथे कोणत्याही प्रकारची मजा नाही आहे या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये. कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं रोहित हिटमॅन रोहित चौगुलेनं ज्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली ना, ती अफलातून आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला काय मिळतंय, अक्षरशः पहिल्या चेंडूपासून बॅकफुटवरती पाहायला मिळाला. चला विनंती असेल, दुसऱ्या फेरीतील जे संघ आहेत, साई कृपा आर्यन संघाचे संघनायक आणि श्री गणेश संघाचे संघनायक, दुसऱ्या फेरीतील विजेता संघ साई कृपा आर्यन्स 11 संघाचे संघनायक आणि श्री गणेश 11 या संघाचे संघनायक. चला आपण लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पण मॅचमध्ये जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारची मजा नाही आहे, कोणत्याही प्रकारचा रस नाही आहे. अगदी एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये किसननं, पहिल्या पूर्वार्धामध्ये रोहित चौगुलेनं या ठिकाणी फलंदाजी केली, ती नेत्रदीप होती अगदी. आणि जर पाहिलं या हंगामामध्ये आपल्याला भरपूर असे युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. कारण युवा टॅलेंटेड खेळाडू जर पाहिलं, चल ठीक आहे, एक सामना या ठिकाणी आपण होल्ड करतोय, थोडासा त्या सामन्याला विश्राम देतोय काही कारणास्तव. त्यामुळं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे साई कृपा आर्यन्स विरुद्ध श्री गणेश. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. साई कृपा आर्यन्स, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल मायक्रोफोनच्या माध्यमातून किंवा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून का जरी ही मॅच पाहत असाल, तर या आपली मॅच लगेचच या ठिकाणी होणार आहे. कारण या अगोदरचा सामना थोडासा मी होल्ड केला आहे, थोडासा थांबवला आहे काही कारणास्तव. त्यामुळे तुमचा सामना आहे साई कृपा आर्यन्स 11 संघाचे संघनायक आणि श्री गणेश संघाचे संघनायक. चला मित्रांनो, वेळ घेऊ नये का, कारण आज जर पाहिलं सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची वेळ, सूर्योदयाची वेळ खूप उशीर आहे आणि सूर्यास्ताची वेळ जर पाहिलं तर खूप लवकर आहे. अगदी 5:30 ते 5:45च्या दरम्यानच पूर्णशः अंधार आपल्याला पाहायला मिळतो. आणि एवढं या ठिकाणी पॉसिबल नाही आहे एवढ्या मॅचेस खेळवणं. त्यामुळं आम्ही सातत्यानं, आयोजक तुम्हाला सातत्यानं सांगत असतात तो कोऑपरेट, तुम्ही थोडंसं सहकार्य करा, लवकरात लवकर विनंतीला मान देत जा. कारण प्रत्येकाला इथं प्रत्येक मॅच ही चांगली बघायची आहे, प्रत्येकाला ही स्पर्धा चांगली होताना पाहायला बघायची आहे. त्याच्यामुळं आम्ही विनंती करतो आहे. सो दॅट पुन्हा एकदा मी विनंती करतो दोन्ही संघनायक या लवकरात लवकर या. श्री गणेश संघाचे संघनायक आणि साई कृपा आर्यन्स. तर मॅचमध्ये कोणतीही मजा नाही राहिली आहे.
कारण गोलंदाज देखील चांगले आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज रोहित काय गोलंदाजी करतायत. फलंदाजी करत असताना तर मन मात्र जिंकलीच, पण गोलंदाजी करत असताना देखील गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला धारदारपणा पाहायला मिळतो आहे. युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत, कळंबोलीचं भविष्य आहे आणि युवा टॅलेंटेड खेळाडू. आज जर आपण पाहिलं एक आपला स्कोरमध्ये काही मजा नाही आहे. अगदी औरंग कारफीट माऊली संघ रोहित चौगुले आपण पाहतोय. लेग बाय अंपायर ऑफ द बॅट. येस, फक्त संघाची एकूण धावसंख्या 7 चेंडू आणि 42 धावांचं अगदी मोठं आव्हान. परंतु जर पाहिलं माऊली संघ एका पराजयानं खचून जाऊ नका. येस, 9 चेंडू आहे. ओव्हरस्टेकचा या ठिकाणी 9 चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. 7 चेंडू आणि 41 धावा, भलं मोठं आव्हान. इथे तुम्हाला षटकार 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 आणि षटकारच, पण तो षटकारामध्ये ती ताकद पाहायला मिळत नाही आहे माऊली संघातील फलंदाजांमध्ये. अक्षरशः पूर्ण बॅकफूटवरती ढकलला आहे. परंतु परेश इलेव्हन संघाचा जर विचार केला, अगदी पाठीमागचा हंगाम देखील आम्हाला अजून देखील आठवतोय. अगदी आघाडीचा हंगाम सुरू झाला होता, तिथे परेश इलेव्हन संघाच्या आघाडीच्या काही स्पर्धा आपल्या स्वतःच्या नावावरती केल्या होत्या. म्हणजे परेश इलेव्हन या संघाला देखील विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं. तेच संघ का चला. आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघनायक, आता मात्र पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आली आहे. आणि शिवस्वराज्य आदित्य प्रिया लॉजिस्टिक, प्रतीक ठाकूर अँड कंपनी आणि शिवस्वराज्य आलेत का? यस. बघा, जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते आमच्या संयोजकांची आयोजकांशी भेटून या ठिकाणी आपण सॉल्व या ठिकाणी केलेले आहेत. या आपण या. तर पुन्हा एकदा थोडस मैदानाकडे जातो आहे. 6 चेंडू 39 धावा होतील का? झीर सोडलाय. एका षटकामध्ये 31 धावा होताना पाहिल्यात या स्पर्धेमध्ये, अगदी दुसऱ्या मॅच मध्ये. पण इथे तुम्हाला 5 चेंडू मागे अजून देखील 38 धावा या ठिकाणी कुठून काढायच्या आहेत. आणि माऊली संघ जर पाहिला टॉस करायचा ना. येस, रॉयल संघाचे आपण पाहतोय मॅनेजर बाला उर्फ विश्वास पाटील पेंदर. बघा, पेंदर या गावातून बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व जरी असलं ना, तर विजयदादांवरती असलेलं प्रेम आणि विजयदादांशी असलेली नाळ प्रत्येक हे कार्यक्रमामध्ये दादाची उपस्थिती पाहायला मिळते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघानं नाणेफेकी जिंकले. टॉस का बॉस या ठिकाणी राहिला आहे. तर चेंडूची पाहणी तुम्ही इथेच करायची. स्पर्धेचे नियम आहेत. ओंकार, चेंडूची चाचपणी तपासणी तुम्ही इथेच करायची आहे. स्पर्धेचे असे भरपूर काही नियम आहेत. अगदी आम्ही तुम्हाला सांगितले, तुम्हाला मैदानावरती उतरतानाच ब्लॅक कलरची ट्रॅक आणि अंगावरती एकाच कलरचे सर्वसाधारणपणे सर्व खेळाडूचे टी शर्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर शूज हे कंपल्सरी आहेच. तर तुम्हाला टॉस ज्यावेळी तुम्ही उडवण्यासाठी याल ना, त्यावेळी तुम्हाला इथेच चेंडूची चाचपणी करायची आहे. तर हे फक्त
आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. कारण या चौकारांनी या धावांनी फक्त विजयाचं अंतर कमी होणार आहे, याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही आहे. कारण परेश एलेवन संघानं जवळपास विजय निश्चित केला आहे. परंतु पहा जिथे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळेल काय. आऊट आहे, फलंदाज आऊट झालाय. एक चेंडू आणि फक्त एक चेंडू आणि धावांची गरज आहे 30. म्हणजे भोला मोठा विजय या ठिकाणी मिळवता येईल का. परंतु तुम्ही 100 वेळा हरला, एकच विजय असा मिळवला ना, तुम्ही 100 पराभव पुसून टाकेल असा एक विजय मिळवा. चला या चेंडूची चाचपणी यस साइन करा आपली. आणि या ठिकाणी जवळपास शिक्का मोर्तब लागलाय. परेश एलेवन ठरलाय या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी जिंकलाय. विजेता संघाचं अभिनंदन. तर यस मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा काळभैरव चषक 2025. आणि येणाऱ्या अर्थातच दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल प्रवीण अर्जुन सर यांच्या समवेत.